नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 4 वेन आकृत्या व्यवसाय 4 प्रश्न 1 साठी सूचना खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा। प्रश्न नंबर 1 सोबतच्या आकृतीत वर्तुळ व त्रिकोण यांना सामायिक असणारा अंक कोणता? मित्रांनो, हे आहे वर्तुळ आणि हा आहे त्रिकोण। म्हणजे जो अंक वर्तुळामध्ये पण आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे असा सामायिक अंक कोणता आहे तर मित्रांनो 3। म्हणजे 3 हा अंक आपल्याला वर्तुळामध्ये पण दिसतोय आणि जो त्रिकोणामध्ये सुद्धा आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 2 ते 5 साठी सूचना खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। प्रश्न नंबर 2 फक्त आयतात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? मित्रांनो, या ठिकाणी एक आहे आयत आणि दुसरा आहे वर्तुळ। मग आता आयतामध्ये कोणते अंक आहेत तर 2 हा अंक फक्त आयतात आहे आणि 3 हा अंक फक्त आयतामध्ये आहे। आता 4 हा अंक जर आपण बघितला तर 4 हा अंक वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि आयतामध्ये सुद्धा आहे। म्हणजे फक्त आयत जर म्हटलं आणि आयतामध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज 2 अधिक 3। मित्रांनो, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 अधिक 3 म्हणजे किती? 5। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5। प्रश्न नंबर 3 फक्त वर्तुळात एकूण किती अंक आहेत? मित्रांनो, फक्त वर्तुळ, आता 1 हा अंक फक्त वर्तुळात आहे आणि त्यानंतर 5 हा अंक फक्त वर्तुळामध्ये आहे। म्हणजे फक्त वर्तुळामध्ये असणाऱ्या अंकांची संख्या किती आहे तर 2 आहे। म्हणजे 2। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2। प्रश्न नंबर 4 वर्तुळ आणि आयत यांना सामायिक आहे असा अंक कोणता? मित्रांनो, वर्तुळ आणि आयत दोघांना पण सामायिक आहे असा अंक आहे 4। बघा, 4 हा अंक वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि आयतामध्ये सुद्धा आहे। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। प्रश्न नंबर 5 फक्त वर्तुळातील अंकांची वजाबाकी किती? मित्रांनो, फक्त वर्तुळामध्ये आहे 5 आणि 1। म्हणजे यांची जर आपण वजाबाकी केली, 5 मधून जर आपण 1 वजा केले तर खाली शिल्लक राहणार 4। म्हणजे अंकांची वजाबाकी आली 4। म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। प्रश्न नंबर 6 सोबतच्या आकृतीत 3 वर्तुळे व त्यात अंक दिले आहेत। यावरून तीनही वर्तुळात समाविष्ट असलेले सामायिक अंक किती आहेत? म्हणजे तीनही वर्तुळामध्ये सामायिक असलेला अंक कोणता? मित्रांनो, 3 वर्तुळ आहेत म्हणजे जो अंक तीनही वर्तुळामध्ये आहे असा अंक कोणता आहे? असे किती अंक आहेत? तर मित्रांनो, 7 हा अंक तीनही वर्तुळामध्ये आहे। तीनही वर्तुळामध्ये सामायिक असणारा अंक आहे 7। म्हणजे समाविष्ट असलेले अंक किती आहेत तर फक्त एकच आहे। म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1। प्रश्न 7 व 8 साठी सूचना सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा। प्रश्न नंबर 7 त्रिकोण, चौरस व वर्तुळात सामायिक असणारे अक्षर कोणते? जे अक्षर त्रिकोणामध्ये आहे, चौरसामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे असं अक्षर आहे ड। बघा मित्रांनो, ड हे अक्षर वर्तुळामध्ये आहे, चौरसामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे। म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड। प्रश्न नंबर 8 फक्त वर्तुळात किती अक्षरे आहेत? मित्रांनो, फक्त वर्तुळाचा जर विचार केला तर उ हे अक्षर फक्त वर्तुळामध्ये आहे। आता बाकी आपण ई हे अक्षर जर बघितलं तर जे वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि चौरसामध्ये सुद्धा आहे। क हे अक्षर सुद्धा त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहे। ड हे अक्षर तिघांमध्ये सामायिक आहे। मग फक्त वर्तुळामध्ये आहे असं अक्षर आहे एकच। किती अक्षरे आहेत तर एकच अक्षर आहे। म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1। प्रश्न 9 व 10 साठी सूचना आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। प्रश्न नंबर 9 आयत व त्रिकोण यात सामायिक असणारा अंक कोणता? मित्रांनो, जो अंक आयतामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये आहे म्हणजे हा आयत आणि हा त्रिकोण
आता 7 हा अंक त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि आयतामध्ये सुद्धा आहे, म्हणजे दोघांना सामायिक असणारा अंक आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? मित्रांनो, फक्त त्रिकोण, आता हा फक्त त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये एकूण 3 अंक आपल्याला दिसतात, 8, 7 आणि 4. पण 7 हा अंक आयतामध्ये सुद्धा आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. मग फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज जर म्हटलं तर 8 अधिक 4. मित्रांनो, 8 हा अंक फक्त त्रिकोणात आहे आणि 4 हा अंक फक्त त्रिकोणातच आहे, म्हणजे 8 आणि 4 12. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न 11 व 12 साठी सूचना. सोबतच्या आकृतीत क्रिकेट खेळणारे खेळाडू त्रिकोणाने, व्हॉलीबॉल खेळणारे वर्तुळाने आणि खो खो खेळणारे चौकोनाने दर्शवलेले आहेत. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न नंबर 11. तीनही खेळ खेळणारे किती खेळाडू आहेत? मित्रांनो, क्रिकेट खेळणारे खेळाडू त्रिकोणाने दर्शवलेले आहेत, व्हॉलीबॉल खेळणारे खेळाडू वर्तुळाने दर्शवलेले आहेत आणि खो खो खेळणारे खेळाडू हे चौकोनाने दर्शवलेले आहेत. तर आता तीनही खेळ खेळणारे खेळाडू किती आहेत? तर मित्रांनो 4. 4 हा अंक तीनही आकृत्यांमध्ये सामायिक आहे, म्हणजे 4 खेळाडू तीनही खेळ खेळतात. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तीनही खेळ खेळणारे किती खेळाडू आहेत? तर मित्रांनो 4 खेळाडू आहेत. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. फक्त खो खो व फक्त व्हॉलीबॉल खेळणारे खेळाडू यांची बेरीज किती? मित्रांनो, फक्त खो खो, खो खो जर म्हटलं तर चौकोन आणि व्हॉलीबॉल म्हणजे वर्तुळ. आता फक्त खो खो खेळणारे किती खेळाडू आहेत? तर मित्रांनो आहेत 7. आणि फक्त व्हॉलीबॉल खेळणारे किती खेळाडू आहेत? तर फक्त व्हॉलीबॉल खेळणारे जर म्हटलं तर 1, म्हणजे 7 आणि 8 यांची आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणजे 8. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वेन आकृत्या हा जो उपघटक आहे यावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघता ते सगळे व्हिडिओ तुमच्या भावांना, तुमच्या मित्रांना शेअर करत चला. धन्यवाद.